तर पहा मुलांना, आपण आपलं जे चॅप्टर आहे ते बघत होतो 4.2 मोलाइस कॅथोनी. कॅथोनी म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे की कॅथोनी म्हणजे जंगल, आणि हे जे जंगल आहे ते कुणाचं होतं, तर ते जंगल मोलाईचं होतं. त्याने खूप कष्टाने काय केलेलं की त्याचं जे जंगल आहे ते फुलवलं होतं. आणि आता त्याचे आपण काय बघणार आहोत, तर समरी बघणार आहोत, म्हणजे सारांश आपण त्याचा घेणार आहोत. तर पहा मुलांनो, इट गिव्ज अस अ व्हेरी इम्पॉर्टंट precautionary message that if you plant and take a care of the trees will use the carbon dioxide we produce throughout our life, give us enough oxygen. आपल्याला तर माहिती आहे की जे झाडं आहेत ते आपल्याला काय देतात, तर ते आपल्याला ऑक्सिजन देतात. आणि जे काही आपल्याद्वारे किंवा जे काही कार्बन डायऑक्साईड आहे ते जे आहे ते झाडं जे आहेत ते काय करतात, तर शोषून घेत असतात. म्हणजेच आपल्यासाठी झाडं, ट्रीज हे किती इम्पॉर्टंट आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. ते फक्त आपल्याला सावली देत नाही, फळ फूल हे देत नाही, तर ते जो काही आपला प्राणवायू आहे, म्हणजेच कुठल्या मुलांना, तर ऑक्सिजन, तो देखील आपल्याला फ्रीमध्ये ते पुरवत असतात. बघा, त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर प्रत्येकाने किमान 2 झाडे ही आपल्या आयुष्यात लावायलाच पाहिजे, असा मोलाईने संदेश दिलेला तर आहेच. त्यासाठी आपण मुलांना काय करायला पाहिजे, तर किमान आपल्या आयुष्यामध्ये 1 झाड जे आहे ते लावून त्याची जोपासना आपण केलीच पाहिजे. जेणेकरून काय होणार आहे मुलांना, जे काही आपले निसर्गाबद्दल देणं आहे ते आपण किमान फूल न फुलाची पाकळी का होईना, पण आपण त्यांना रिटर्न करणार आहोत. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला किमान 1 झाड जे आहे ते लावायचंच आहे. हा जो संदेश आहे तो आपल्याला कोण देत आहे माहिती आहे, की जे मोलाइस कॅथोनी आहे, म्हणजेच मोलाईचं जे काही जंगल आहे त्याने कठीण परिश्रम करून 30 वर्षामध्ये त्याने काय केलेलं आहे, 1500 एकरवरती त्याने लागवड केलेली आहे. कशाची, तर वेगवेगळ्या झाडांची, तसेच जे काही फूल आहे, वेली आहे, त्या सगळ्यांची त्याने अगदी नापीक अशा जागेवरती काय केलेलं आहे, तर सुपीक असे छान छान त्यांनी लागवड केलेली आहे. आणि त्याचं रूपांतर जे आहे ते जंगलामध्ये केलेलं आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, की त्याच्यातनंच आपल्याला एक छान सुंदर असा बोध घ्यायचा आहे. आणि आपल्यात देखील ती जे शेती किंवा जंगलाविषयी आपलं देखील प्रेम हे जागृत झालं पाहिजे. बघा मुलांनो, झाडं हे आपल्याला खूप काही देऊन जातात, पण ते आपल्याला सगळं फ्री मिळत असतं, म्हणूनच आपल्याला त्याची किंमत नसते. पण कधीतरी झाडाशी सुद्धा आपण मैत्री करून बघावी. जशी जो मोलाई आहे त्यांनी संपूर्ण जंगलाशी मैत्री केली होती, तसंच आपल्याला देखील आपल्या वाढदिवसाला 1 झाड लावून किमान त्याच्याशी आपल्याला काय करायचं आहे, मैत्री करायची आहे. आणि जे काही सुखदुःख असो, कुठलाही इव्हेंट्स असो, जर ते आपण त्याच्याशी शेअर केलं तर नक्की ते आपल्याला रिस्पॉन्स हे देतातच. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, तर निसर्गाबद्दल आपलं देखील प्रेम जे आहे ते जागृत झालंच पाहिजे. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, मोलाइस कॅथोनीमध्ये आपण ही जी स्टोरी आहे, जी ट्रू स्टोरी आहे, ती आपण एक्सप्लेन केलेली आहे. आणि ही जी मोलाइस कॅथोनी म्हणजेच काय, तर मोलाईचं जंगल त्याने स्वतः सिंगल हँड उभं केलेलं जे काही जंगल आहे त्याच्यातनं आपण काय बोध घेतलेला आहे, तर प्रत्येकाने निसर्गाबद्दल कसं पाहिजे, तर जागृत पाहिजे. हा बोध आपण ह्या कथेमधून घेतलेला आहे. ही कथा नसून ही एक सत्य घटनावर आधारित लेख आहे. आणि आपल्याला माहीत आहे की आसाममध्ये हे खरोखरच जंगल आहे, ज्या जंगलाचं नाव काय आहे, तर मोलाइस कॅथोनी असं आहे. हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आता त्यावरती आपण काय घेणार आहोत, तर काही जी ॲक्टिव्हिटीज आहे ती आपण त्यावरती घेणार आहोत. तर पहा मुलांनो, ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला काही क्वेश्चन विचारले जातील आणि त्याचं योग्य आन्सर आपल्याला द्यायचं आहे. पहा मुलांनो, इथे सांगितलेलं आहे डॅश ऑफ एलिफंट्स. आता डॅश ऑफ एलिफंट्स बघा, आपण ह्या स्टोरीमध्ये, या कथेमध्ये बघितलं होतं की ज्या ठिकाणी सुंदर छान असं जंगल असेल त्या ठिकाणी जे हत्तीचं झुंड आहे तो येत असतो. किती महिन्यासाठी येतो, तर 3 महिन्यांसाठी तो येत असतो. आणि आपल्याला हे देखील या लेसनमध्ये आपण शिकलेलो आहोत की ज्या ठिकाणी हत्ती राहण्यासाठी येतात, स्टे करण्यासाठी येतात किमान 3 महिने,
तेव्हा त्या जंगलाची स्थिती कशी असते तर बेस्ट असते, बेटर असते. का? कारण तिथे हत्ती जे आहेत ते निवास करत असतात, तिथे राहत असतात आणि त्यामुळे असं समजलं जातं की ज्या जंगलामध्ये हत्ती किमान 3 ते 4 महिने राहतो ते जंगल कसं असतं तर ते जंगल हेल्दी असतं, खूप फिट अँड फाईन असतं. म्हणूनच आपल्याला ही जी लाईन आहे ती आपण जेव्हा लेसन एक्सप्लेन करत होतो त्यामध्ये आलेली आहे की जो मोलाईस कॅथोनी आहे तिथे कोण आलेलं तर हत्तीचे जे झुंड आहे ते येत होते. बघा आपल्याला विचारलेलं आहे डॅश ऑफ एलिफंट्स. तर एलिफंट्सचं काय येत होतं पहा, अ ग्रुप अ हेड. तर सांगा पहा मुलांनो, आपलं योग्य आन्सर काय असणार आहे? अ ग्रुप अ हेड. अगदी बरोबर, आपलं आन्सर जे आहे तर अ हेड हे असणार आहे आणि आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो सेकंड क्वेश्चन आहे तो काय विचारलेला आहे, समथिंग दॅट काउजेस डिफिकल्ट अँड अनप्लेझंट कंडिशन ऑफ लाईफ. आणि 2 ऑप्शन आपल्याला सांगितलेले आहे. फर्स्ट आहे वर्शिप आणि सेकंड आहे हार्डशिप. बघा, वर्शिप ही गरजेची आहे, देवपूजा जी आहे ती खरोखरच गरजेची आहे, पण त्याबरोबरच आपल्याला काय करायचे आहे तर आपण जर हार्ड वर्क केलंच नाही तर आपल्याला फळ मिळेल का? नाही. त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे तर पूर्णपणे हार्डवर्क हे करायलाच पाहिजे. जसं की या स्टोरीमध्ये आपण बघितलं होतं की मोलाई जो आहे जेव्हा तो 15 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या लाईफला काय मिळालं तर एक टर्निंग पॉईंट त्याच्या लाईफमध्ये आला आणि ते जे काही त्याने सीन बघितलेलं, दृश्य बघितलेलं ते त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या मनामध्ये छापलं गेलेलं. कुठलं तर शेकडो जे स्नेक आहेत ते त्याने मृत्युमुखी पडलेले पाहिले. का? कारण त्या ठिकाणी काय नव्हतं तर झाडं झुडपं नव्हते. जर कदाचित असते तर जे काही साप आहेत ते त्या झाडांभोवती राहिले असते आणि ते जिवंत राहिले असते. पण तिथे अगदी कशी जमीन होती, ओसाड जमीन होती आणि तळपळत्या उन्हामध्ये ते सगळे जे शेकडो साप आहेत ते कसे झाले होते तर मृत्युमुखी पडले होते. म्हणून आपण बघितलेलं आहे की मोलाईने काय केलेलं आहे की त्याच्या आयुष्यातील 30 वर्ष त्याने हार्ड वर्क केलं, खूप मेहनत केली आणि 1500 एकरमध्ये त्याने काय फुलवलं होतं तर अगदी जंगल उभं केलं होतं. पण त्याने तिथे देवपूजा करत बसला का तो? नाही. तर तिथे त्याने काय केलेलं तर हार्डवर्क त्याने केलेलं आणि त्याच्या कष्टातूनच काय झालेलं तर एवढं मोठं जंगल उभं राहिलं. बघा, समथिंग दॅट काउजेस डिफिकल्ट अँड अनप्लेझंट कंडिशन ऑफ लाईफ. तर बघा, वर्शिप येणार आहे की हार्डशिप येणार आहे? अगदी बरोबर, मेहनत केली तर आपल्याला काय मिळतं तर आपल्या कष्टाचं फळ मिळत असतं. म्हणून काय आहे तर हार्डशिप. आणि हे जे उत्तर आहे आपलं अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर समवन हू कॅचेस अँड किल्स ॲनिमल्स इलिगली. काय सांगितलेलं आहे पहा मुलांनो, समवन हू कॅचेस अँड किल्स ॲनिमल्स इलिगली. आणि आन्सर काय आहे पहा मुलांनो, पोचर्स आणि टीचर्स. तर पहा, समवन म्हणजे कुणीतरी त्या जंगलामध्ये, कुठल्या जंगलामध्ये तर मोलाईने जे काही जंगल उभं केलं होतं त्या जंगलामध्ये कोण जात होतं तर काही पोचर्स. म्हणजेच काय तर काही लाकडांची चोरी असो, तस्करी असो किंवा काही जे काही फळं असो किंवा काही प्राण्यांची हत्या असो ते करण्यासाठी हे जे पोचर्स आहेत ते त्या जंगलामध्ये जात होते चोरी करण्यासाठी. म्हणजेच आपला आन्सर काय असणार आहे मुलांना, पोचर्स असणार आहे की टीचर्स? अगदी बरोबर, पोचर्स हे त्याच्यामध्ये जंगलामध्ये जात होते आणि तिथे मिळेल ते जी काही नैसर्गिक संपत्ती आहे ते ती चोरी करत होते. म्हणून आपलं जे आन्सर आहे ते काय आहे तर पोचर्स आहे. आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, द वर्ड यूज्ड फॉर फॉरेस्ट. काय आलेलं आहे पहा मुलांना, द वर्ड यूज फॉर फॉरेस्ट. आणि आपल्याला काय आहे, कॅथनी आणि मोलाई हे 2 जे ऑप्शन आलेलं आहे आपल्याला त्याच्यापैकी एक जे आहे ते राईट असणार आहे. द वर्ड यूज फॉर फॉरेस्ट. आता फॉरेस्टला आपण जे काही
फॉरेस्ट आहे ते इंग्लिशमध्ये म्हणतात म्हणजे जंगल, आणि या जंगलालाच मोलाईच्या भाषेमध्ये काय म्हणतात तर कॅथोनी असे म्हणतात. आसामच्या भाषेमध्ये जंगलालाच काय म्हटलं जातं तर कॅथोनी असे म्हटलं जातं. आणि मोलाई हे काय होतं तर मोलाई हे त्याचं निकनेम होतं. म्हणून आन्सर आपलं काय असणार आहे तर कॅथोनी हे आन्सर आहे. बघा, फॉरेस्टलाच काय म्हटलं जात होतं तर कॅथोनी असं म्हटलं जात होतं, म्हणून कॅथोनी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय सांगतोय की जाधव लिव्ह इन अ विलेज ऑन द बँक्स ऑफ द. आता तो कुठल्या नदीच्या काठाशी राहत होता हे तर आपण स्टार्टिंगला बघितलेलंच होतं की गंगा तिथे नदी होती की ब्रह्मपुत्राच्या नदीकाठी तो राहत होता. बघा, बँक्स म्हणजेच काय आपल्याला माहीत आहे की जो काही नदीचा काठ आहे त्यालाच काय म्हटलं जातं तर बँक असे म्हटलं जातं. BANKS, बँक्स. बँक्स म्हणजेच नदीचा जो काही काठ आहे त्याला म्हटलं जातं बँक्स. आता सांगा पहा मुलांना की जाधव त्याचं जे गाव आहे ते कुठल्या नदीच्या काठावरती होतं? ते गंगा नदीच्या काठावरती होतं की ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरती होतं? अगदी बरोबर, ते कुठे होतं तर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरती होतं. आणि आपला आन्सर अगदी बरोबर आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय सांगतोय बघा. जाधव्स फॅमिली अँड फ्रेंड्स कॉल्ड हिम. तर जाधवची जी फॅमिली आहे ती त्याला कुठल्या नावाने बोलवत होती किंवा त्याचं निकनाम काय आहे तर त्याचं जे टोपण नाव आहे ते पिलाई होतं की मुलाई होतं? आपल्याला माहितीच आहे, लेसनचं नावच काय आहे मुलांना तर मुलाई कॅथोनी. म्हणजेच आपलं जे आन्सर आहे ते काय येणार आहे तर मुलाई. मुलाई हे त्याचं काय होतं निकनेम होतं. आणि आपला आन्सर जे आहे ते अगदी राईट आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे. मोलाई फर्स्ट प्लॅनेटेड सॅपलिंग ऑफ रोजेस ऑन द आयलँड. आता त्याने सर्वात प्रथम त्या आयलँडवरती कशाची लागवड केली होती ते देखील आपल्याला माहीत आहे. आपण लेसन जेव्हा एक्सप्लेन करत होतो तेव्हा त्याचे जे काही सहकारी आहे त्यांनी त्याला कुठला सल्ला दिलेला, कुठली ॲडवाईस दिलेली की तू ह्या ओसाड जमिनीवरती कशाची लागवड कर म्हणजे जे पीक आहे ते काय होईल त्याची ग्रोथ होईल. पहा, फर्स्ट आहे हे ट्रू आहे की फॉल्स आहे. त्याने रोजेस म्हणजेच गुलाबाची लागवड केली होती का तर नाही. त्याने कशाची लागवड केली होती? अगदी बरोबर, त्याने बांबूची लागवड केली होती. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे ट्रू आहे की फॉल्स आहे? अगदी बरोबर, हे कसं आहे फॉल्स आहे. जर रोजेसऐवजी इथे बांबू असतं तर हे जे स्टेटमेंट आहे ते कसं असतं तर ते ट्रू असतं. पण इथे त्याने आयलँडवरती रोजेसची नाही तर बांबूची लागवड केली होती, म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते कसं येणार आहे तर फॉल्स येणार आहे. आणि आपलं उत्तर बघा अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे. मोलाईज मिशन वॉज टू टर्न द सँडी बॅरन लँड ग्रीन विथ ट्रीज. आणि आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे ट्रू आणि फॉल्स. तर आपलं आन्सर काय असणार आहे मुलांना. बघा, मोलाईज मिशन वॉज टू टर्न द सँडी बॅरन लँड ग्रीन विथ ट्रीज. म्हणजेच आपला आन्सर आहे फॉल्स. आणि आपले उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पहा, आपला जो 9th क्वेश्चन आहे तो काय आहे तर मोलाई इग्नोर द फॉरेस्ट आफ्टर ट्रीज स्टार्टेड ग्रोविंग. आता आपण जर जेव्हा एखादं रोपटं लावतो किंवा रोप लावतो त्यानंतर लावून लगेच आपली जबाबदारी आहे ते संपते का, आपली ड्युटी संपते का तर नाही. त्याची केअर करणं जोपर्यंत तो ग्रोथ होत नाही, डेव्हलप होत नाही तोपर्यंत त्याची काळजी घेत राहणं हे आपलं काय असतं तर कर्तव्य असतं. तसंच मुलांनी सुद्धा काय केलेलं आहे, त्याने फक्त रोपे लावून सोडून दिलेले नाही तर जोपर्यंत त्याची ग्रोथ होत नाही तोपर्यंत त्याने अगदी काळजीपूर्वक काय केलेले आहे त्या रोपांची झाडांची काळजी घेतलेली आहे. मग हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे. पहा, मोलाई इग्नोर द फॉरेस्ट आफ्टर ट्रीज स्टार्टेड ग्रोविंग. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे तर फॉल्स आहे. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. तो जो मोलाई आहे
तो प्रत्येक रोपाची किंवा प्रत्येक वेल असो, झाड असो, झुडपं असो, सगळ्यांची काळजी अगदी व्यवस्थितपणे तो घेत होता. पुढे बघूया. आपलं जो शेवटचं क्वेश्चन आहे तो काय आहे, तर द एलिफंट काउज्ड अ लॉट ऑफ डॅमेज इन द विलेज. पहा, जो एलिफंट काउज्ड अ लॉट ऑफ डॅमेज इन द विलेज. एलिफंट जेव्हा यायचे त्या फॉरेस्टमध्ये तेव्हा काय व्हायचं, तर जेव्हा त्यांचा झुंड फॉरेस्टमध्ये यायचा तेव्हा संपूर्ण ज्या काही हट्स आहेत, झोपड्या आहे किंवा भाताच्या ज्या काही शेती आहेत त्या नासधूस होत होत्या. ते हत्ती ज्या आहेत त्यांच्या पायाखाली तोडवल्या जात होत्या. म्हणजे सगळं काही कसं व्हायचं, अस्तव्यस्त व्हायचं. आणि ते जे हत्ती आहेत ते कुठे यायचे, तर फॉरेस्टमध्ये यायचे. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे, तर ट्रू आहे. म्हणून आपलं उत्तर बघा काय आहे, तर अगदी बरोबर आलेलं आहे. बघा, इथे आपण मोलाइस कॅथोनीमध्ये काय घेतलेलं आहे, तर काही ॲक्टिव्हिटीज घेतलेले आहे आणि त्यांचे जे आन्सर्स आहेत तुम्ही अगदी राईट दिलेली आहेत. तर पुढे बघूया. पहा मुलांना, आपलं जे चॅप्टर होतं 4.2 मोलाइस कॅथोनी, यामध्ये आपण हा जो लेसन आहे तो लर्न केलेला आहे आणि संपूर्ण जी कथा आहे ती समजून घेतलेली आहे. तसेच त्याच्यावरती काही ॲक्टिव्हिटीज आपण घेतलेले आहे आणि आता आपण त्याच्यावरती टेस्ट घेणार आहोत. काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही देखील अगदी शांतपणे द्यायची आहेत. तर पहा मुलांना, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, पहा. द सेनियन फोर टू क्राय. आणि आपले जे ऑप्शन आहेत ते बघा काय आहे, टू वीप, टू लाफ, टू बी अँग्री, टू स्क्रीम. काय सांगितलेलं आहे, टू क्रायचं सांगितलेलं आहे. आणि ऑप्शन किती दिलेले आहे, टू वीप, टू लाफ, टू बी अँग्री आणि टू बी स्क्रीम. तर आपलं योग्य आन्सर काय असणार आहे मुलांना, तर आपलं योग्य आन्सर असणार आहे टू लाफ. नेक्स्ट बघूया. तर पहा, आपले जे सेकंड क्वेश्चन आहे तो काय आहे, द वर्ड युज्ड फॉर फोर्सफुली इन द चॅप्टर. फोर्सफुलीचं आपल्याला काय सांगायचं आहे, द वर्ड युज्ड फॉर फोर्सफुली इन द चॅप्टर. आपल्याला ऑप्शन आलेले आहेत बघा, पॉवरफुली, वायग्रोसली आणि फुली, त्यानंतर आहे जेंटली. तर काय येणार आहे मुलांना, तर वायग्रोसली आपला योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघूया. पहा, आपलं जर पुढचा थर्ड क्वेश्चन आहे तो काय आहे, फाइंड द ऑड वन आउट. आणि 4 त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत, रिव्हर, प्लांट्स, ट्रीज आणि सॅपलिंग्स. तर काय येणार आहे मुलांना इथे, तर रिव्हर हे गटात न बसणारा असा शब्द आहे. नेक्स्ट बघूया. बघा, आपला जो फोर्थ क्वेश्चनचा आहे तो काय आहे, द ट्रीज गिव्ह अस इनफ डॅश टू ब्रीथ. आणि ऑप्शन आपल्याला विचारलेले आहे, गॅस, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. तर काय असणार आहे मुलांना इथे, तर ऑक्सिजन हे असणार आहे. नेक्स्ट पहा, फाइंड द ऑड वन आउट. आपल्याला गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे, एलिफंट, रायनोज, टायगर्स आणि पॅरट्स. तर इथे पॅरट्स हा जो आहे तो गटात बसत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द ऑपोजिट ऑफ बॅरन. बॅरनच्या ऑपोजिट जो आहे तो आपल्याला सांगायचा आहे, ओपन, सेरेन आणि फेर्टाईल आणि टेक्स्टाईल. तर इथे काय आहे मुलांना, बॅरनचं, तर इथे आहे बॅरनचं सेरेन. नेक्स्ट बघूया. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे, विदाउट एनी डिस्टर्बन्स ऑर प्रॉब्लेम. तर त्यासाठी देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे रॉक सेलिंग, क्वाइट सेलिंग, काम सेलिंग आणि स्मूथ सेलिंग. तर काय असणार आहे मुलांना, आपलं जे योग्य आन्सर आहे ते असणार आहे रॉक सेलिंग. नेक्स्ट बघा काय आहे, मोलाई कीप्स डॅश फॉर अ लिव्हिंग. आणि ऑप्शन आहेत कॅटल, फिश, डेअरी आणि हॉर्सेस. तो काय पाळायचा, तर गायढोरे पाळत असे म्हणून कॅटल हे आपलं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट पहा, द गव्हर्नमेंट हॉनर्ड मोलाई विथ द डॅश अवॉर्ड. आपल्याला माहिती आहे की त्याला कुठला अवॉर्ड दिलेलं, बघा, अर्जुना, पद्मश्री, फिल्मफेअर आणि ऑस्कर. तर त्याला पद्मश्री हे काय दिलेलं, तर जे अवॉर्ड्स आहे ते दिलेलं. नेक्स्ट बघा क्वेश्चन काय आहे, अ डॅश टोटल मीडिया अबाउट मोलाई सिंगल हँडेड अचिव्हमेंट. कुणाला त्याची सिंगल हँडेड अचिव्हमेंट माहिती पडली, तर एका फोटोग्राफरला. बघा 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे हंटर, फोटोग्राफर, डॉक्टर आणि
फार्मर. तर योग्य आन्सर काय आहे तर फोटोग्राफर हे आहे. तर पहा मुलांना, आपण आता काही क्वेश्चन आन्सर जे आहेत त्याचं एक्सप्लेनेशन आपण इथे करून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, व्हॉट टेरिबल साईट डिड यंग मुलाई सी. मुलाईने कुठली जो दृश्य आहे ते बघितलं होतं. तर यंग मुलाई सॉ द साइट ऑफ थाउजंड्स ऑफ डेड स्नेक्स ऑन वन ऑफ द सँडबार. त्याने सँडबार जे आहे, वाळूचे जे बंधारे आहे, तिथे त्याने काय पाहिलं होतं तर शेकडो साप जे आहे ते मृत्युमुखी पडलेले त्याने पाहिले होते. नेक्स्ट बघूया. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो काय आहे, व्हॉट डिड मेनी ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अँड विलेज एल्डर्स ॲडवाइज. आपल्याला तर माहितीच आहे, जेव्हा आपण जो लेसन आहे एक्सप्लेन करत होतो तेव्हा त्याला विलेज मधील जे काही वरिष्ठ लोक आहेत ते आणि त्याचे जे फॉरेस्ट डिपार्टमेंटमधील काही अनुभवी लोक आहेत त्यांनी त्याला काही ॲडवाइस दिलेल्या त्या काय आहेत बघा. तर पहा मुलांना, आपल्याला माहीत आहे की त्याचे जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटमधील लोक होते ते काय म्हणत होते की तू तुझा जो टाईम आहे तो तू वेस्ट करत आहे. कशासाठी तर जे काही ओसाड जमीन आहे त्या जमिनीवरती तू लागवड करून काय करत आहेस तर तुझा टाईम तू वेस्ट करत आहेस. आणि जे विलेज एल्डर्स होते, जे गावातील वरिष्ठ होते, ते सुद्धा असे म्हणत होते की काय मूर्खपणा करतोयस तू, तिथे अशा जागी कशी काय हिरवळ होऊ शकते ज्या जागेवरती काय असतं तर काही वेळेस खूप रेनी सीझन असतो, खूप पाऊस जो आहे मुसळधार पडत असतो आणि जेव्हा गरमीचं सीझन येतं तेव्हा एवढं काही ऊन असतं की अगदी चटके लागतात, एवढं तिथे काय असतं ऊन असतं. तर अशा ठिकाणी तू कशी काय ग्रीनरी करू शकतोस असे ॲडवाइस जे आहे त्याचे विलेजेस एल्डर्स आणि डिपार्टमेंटमधील जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटमधील लोक आहेत ते त्याला सांगत होते. पुढे बघूया. तर बघा, आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो काय आहे, व्हॉट ट्रीज डिड मुलाई प्लांट ॲट द बिगिनिंग. पहा, त्याने बिगिनिंगला सुरुवातीला काय कुठलं बरं जे काही प्लांट आहे ते लावलेलं तर मुलाई प्लांटेड बांबू ट्रीज ॲट द बिगिनिंग. त्याने सुरुवातीलाच काय केलेलं तर बांबू हे रोपटे त्याने लावलेलं. कारण त्याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमधील काही लोक असेही होते की जर तुला लागवड करायचीच आहे तर तू कुठल्या रोपाची कर तर बांबू या रोपाची कर. आणि म्हणूनच त्याने सुरुवातीला कसलं रोप लावलं होतं तर त्याने बांबू ट्रीज लावलं होतं. पुढे बघूया. तर नेक्स्ट पहा मुलांना काय आहे, अपार्ट फ्रॉम द सॅपलिंग व्हॉट एल्स डिड मुलाई कॅरी टू द आयलँड. आणि आन्सर आहे मुलांना, अपार्ट फ्रॉम द सॅपलिंग मुलाई कॅरीड गुड सोईल अँड रेड ants टू मेक द सँडी सोईल fertile and spread them near the plants. बघा, कितीही मुसळधार पाऊस असो किंवा चटके लागणारं ऊन असो तरीसुद्धा त्याने काय केलेलं नाही, तो थांबलेला नाही, त्याने थांबा घेतलेला नाही, तो स्टॉप झालेला नाही. त्या अगदी मुसळधार पावसामध्ये, चटके लागणाऱ्या उन्हामध्ये तो काय करत होता तर त्याच्या छोट्याशा नावेमध्ये माती भरून आणत होता. जी सुपीक माती आहे ती तो भरून आणत होता आणि तिथे तो स्प्रेड करणे म्हणजेच काय तर पसरवत होता. जिथे त्याला काय घ्यायचं होतं त्या ओसाड जमिनीवरती त्याला पीक घ्यायचं होतं अशा ठिकाणी तो काय करत होता तर ती माती जी आहे ती तो पसरत होता. आणि त्याला कुणीतरी सांगितलेलं की जे काही ॲन्ट आहे, मुंग्या आहेत, त्यांचे वारूळ सुद्धा तू काय कर तर इथे आणून स्प्रेड कर, पसरव, जेणेकरून माती जी आहे ती अगदी भुसभुशीत कोण करत असतं तर मुंग्या करत असतं. आणि ते कसं आहे ह्या रोपांसाठी चांगलं आहे, युजफुल आहे. म्हणून तो देखील वारुळाचे जे काही ढीग आहेत ते देखील तो उचलून आणत असे. आणि त्या मुंग्या आपण बघितल्या की लेसन आपण जेव्हा एक्सप्लेन करत होतो तेव्हा आपण बघितलं की त्या मुंग्या त्याला खूप चावा घेत होते, कडकडून चावा घेत होते, तरीसुद्धा तो त्याला सुद्धा घाबरला नाही. ती सुद्धा प्रॉब्लेम तो ओलांडून पुढे आला आणि त्याने ते जे काम आहे, त्याने जे काही त्याचं एम होतं, उद्दिष्ट होतं की नाही मला काय करायचं आहे, मला इथे ग्रीनरी स्प्रेड करायची आहे, पसरवायची आहे, आणि त्याचं उद्दिष्ट आहे ते त्याने चालूच ठेवलं. तर जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे मुलांनो, व्हॉट आर द थिंग्स केम टू द आयलँड विथ द ट्रीज. आणि आपलं जे क्वेश्चन आहे, विथ ट्रीज केम बर्ड्स,
insects and animals like deer, apes, rhinos, tigers and even elephants to the island. बघा, जेव्हा ती जागा जी आहे ती ओसाड होती, तिथे काहीही हिरवगार असं काहीच नव्हतं, तेव्हा त्या ठिकाणी कुणीही येत नव्हतं. पण जसजसं 30 वर्षाचा कालावधी घेऊन मुलाईने ते जंगल अगदी फुलवलं, तेव्हा त्या जंगलामध्ये कोण यायला लागलं तर पशु पक्षी, जे काही माकडं आहेत ते, टायगर्स, सगळे जे काही आहे गेंडे, ते सगळे त्या जंगलामध्ये, हिरव्यागार जंगलामध्ये येऊन राहू लागले. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, हाऊ मच एरिया डज मोलाई कॅथोनी कव्हर टुडे. आता त्याने किती एरियावरती जंगल जे आहे ते त्याने पसरवलं होतं, आपल्याला माहिती आहे की किती मुलांना. तर टुडे इट कव्हर्स ॲन एरिया ऑफ नियरली 1500 एकर्स, म्हणजे 1500 एकर्स जमिनीवरती त्याने काय केलं होतं तर झाडांची लागवड ही केली होती. त्याने अगदी सिंगल हँड काय केलं होतं, वन जे आहे ते फुलवलं होतं, फॉरेस्ट हे त्याने उभं केलं होतं. पुढचं बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, व्हॉट डज एलिफंट विजिट शो. आणि आन्सर काय आहे पहा, द एलिफंट विजिट इन द फॉरेस्ट शो दॅट द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड हेल्थ. जर एलिफंट भेट देण्यासाठी कुठल्याही जंगलमध्ये जात असतील तर ते जे जंगल आहे ते कसं असतं तर गुड हेल्थ, म्हणजे त्या जंगलाची जी स्थिती असते ती कशी असते, अतिशय चांगली अशी असते. जेव्हा हत्ती हे त्या वनामध्ये जाऊन फॉरेस्टमध्ये जाऊन राहतात तेव्हा असं समजलं जातं ते वन जे आहे ते राहण्यायोग्य आहे आणि खूपच चांगल्या स्थितीमध्ये ते फॉरेस्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, व्हॉट हार्डशिप डिड मोलाई सफर ऑन द आयलँड. आणि त्याचा आन्सर बघा काय आहे, मोलाई हॅड टू सफर अ लॉट ऑफ हार्डशिप ऑन द आयलँड लाईक वर्किंग इन द हेवी रेन्स अँड स्कोर्चिंग हीट, ऑपोजिशन फ्रॉम पीपल, फेअर ऑफ पॉचर्स एक्सेट्रा. म्हणजे पहा मुलांनो, कितीही काहीही संकट येत गेली तरी सुद्धा मुलाईने ती फेस केलेली आहे. जसं की आपल्याला माहिती आहे तिथे काय होतं की तिथे त्या आयलँडवरती काय होतं तर हॅवी रेन्स होतं, खूप मुसळधार प्रमाणात तिथे पाऊस पडत होता. त्यानंतर जेव्हा समर सीझन यायचं तेव्हा काय असायचं तर स्कॉचिंग हीट, म्हणजे एवढी हीट अगदी अंगाला चटके बसेल एवढी हीट तिथे असायची, एवढी उष्णता तिथे असायची. त्यानंतर जे काही ऑपोजिशन्स असायचे, म्हणजेच त्याच्याच गावातले जे काही पीपल्स असायचे, लोक असायचे, ते सुद्धा त्याच्या ऑपोजिट उभे राहायचे. त्यांचा विरोधसुद्धा मोलाईला काय करावा लागायचा तर सहन करावा लागायचा. त्यानंतर बघा, जे काही पोचर्स म्हणजे जे वनामध्ये जाऊन चोरी करतात, त्यांना सुद्धा सामना कुणाला करावा लागला तर मोलाईला करावा लागला. एवढे सारे संकट झेलून देखील तो अगदी ठामपणे कुणाच्या पाठीशी उभा राहिला तर जे काही जंगल आहे ते त्याने जे काही फुलवलं आहे अगदी हार्डवर्क करून, ते जंगल त्याने कुणालाही त्या जंगलाला नुकसान पोहोचणार नाही याची त्याने काय घेतलेली आहे तर काळजी घेतलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, व्हॉट डिड द एलिफंट डिस्ट्रॉय. एलिफंट जे आहे ते कशाचं नुकसान करत होते तर द एलिफंट काउज्ड अ लॉट ऑफ डॅमेज इन द विलेज. त्यांच्यामुळं गावाचं खूप कसं होत होतं, नुकसान होत होतं. दे डिस्ट्रॉय द राईस फील्ड्स, जे काही भाताची शेती आहे त्यांचं देखील जे नुकसान आहे ते एलिफंटमुळे होत होतं. अँड हर्ट्स, ज्या काही झोपड्या बांधून जे लोक राहत होते त्या झोपड्यांचं नुकसान देखील एलिफंट्समुळे होत होतं. नंतर बघा, पीपल हॅड टू लिव्ह दॅट एरिया अँड शिफ्ट समवेअर एल्स. म्हणजे हे नेहमी वर्षातून 2-3 वेळा होतच असे. त्यामुळे एलिफंटच्या धाकामुळेच गाववाल्यांनी काय केलेलं आहे, आपलं जे गाव आहे ते दुसऱ्या ठिकाणी त्यांनी वसवलं, दुसऱ्या ठिकाणी गाव आपलं शिफ्ट केलं. पुढे बघूया. तर नेक्स्ट जो लेसन आहे आपला तो काय आहे, व्हॉट डज मोलाई कीप फॉर हिज ऑन लिव्हिंग.
आणि आन्सर आहे मुलई कीप्स कॅटल फॉर हिज ऑन लिव्हिंग. तो त्याचा जे उदरनिर्वाह आहे तो भागवण्यासाठी तो काय करायचा, तर गुरेढोरं जे आहे त्याचं तो पालन करत असे. बघा त्याने जे काही त्याने फॉरेस्ट उभं केलं होतं, जंगल उभं केलं होतं, त्यामधील चोरी त्याने कधीही केलेली नाही किंवा त्याचा फायदा देखील त्याने घेतलेला नाही. तर त्याचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्याने काय केलं होतं, तर कॅटल हे पाळले होते, गुरेढोरे त्याने पाळले होते आणि त्यावरच त्याचा उदरनिर्वाह तो करत होता. तर पहा मुलांनो, आपलं जे चॅप्टर आहे 4.2 मोलाइज कॅथोनी, यामध्ये आपण हा जो लेसन आहे तो लर्न केलेला आहे. त्यावर आपण ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे, तसेच आपण टेस्ट देखील त्यावर घेतलेली आहे आणि काही क्वेश्चन आन्सर सुद्धा आपण एक्सप्लेन केलेले आहे. तर अशा प्रकारे आपला जो हा लेसन आहे मोलाइज कॅथोनी हा इथे पूर्ण झालेला आहे. आणि या लेसनमध्ये आपण काय शिकलेलो आहोत मुलांनो, तर जर आपण ठरवलं तर आपण किंवा मोलाईसारखे जे काही विचारवंत आहेत त्यांनी फक्त एक दृश्य बघितलं आणि त्या दृश्यातून त्याला प्रेरणा मिळाली की आपण काय करायला पाहिजे, तर झाडं हे लावायलाच नाही तर जगवायला सुद्धा पाहिजे. म्हणून त्याने बघा एकट्या माणसाने 1500 एकरवरती संपूर्ण जंगल जे आहे ते उभं केलेले आहे आणि त्यांनी आपल्याला संदेश देखील दिलेला आहे किमान आपण 2 झाडे तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये लावली पाहिजे, ती जोपासली पाहिजे. हे आपण या लेसनमधून शिकलेलो आहोत की झाडांमुळे आपल्याला भरपूर काही मिळत असतं. जे काही कार्बन डायऑक्साईड आहे जे आपल्यासाठी घातक असतं ते देखील शोषण कोण करत असतं, तर झाडं करत असतात. म्हणूनच आपल्याला किमान नाही 2 तरी 1 तरी झाड आपण आपल्या आयुष्यात लावायला पाहिजे, त्याची जोपासना करायला पाहिजे, त्याच्याशी मित्रता करायला पाहिजे आणि आपल्या जे काही हितगुज आहे त्याच्याशी आपण करायला पाहिजे. बघा नक्कीच आपल्याला जसा मुलाईला एक जंगल उभं करून आनंद मिळाला, त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं, तसं एक झाड लावून सुद्धा आपल्या आयुष्याचं सार्थक हे नक्कीच होणार आहे. म्हणून आपल्याला एक तरी किमान झाड हे लावायचंच आहे. झाडं हे किती इम्पॉर्टंट असतात आपल्या आयुष्यामध्ये हे आपल्याला या स्टोरीवरून कळालेलंच आहे. जर झाडं नाही तर आपण देखील नाही, हे देखील आपण या स्टोरीमधून शिकलेलो आहोत. म्हणूनच निसर्गाचं संरक्षण करणं हे सुद्धा आपली काय आहे, तर एक ड्युटी आहे. आपण हे सर्व काही या पाठातून शिकलेलो आहोत आणि आपली जबाबदारी जी आहे, आपली ड्युटी जी आहे ती आपल्याला कळलेली आहे. तर नक्कीच आपण प्रत्येकाने एक तरी झाड का होईना लावायचं आहे आणि ते जोपासायचं आहे, मोठं करायचं आहे. तर बघा मुलांनो, आपलं जे लेसन आहे 4.2 मोलाइज कॅथोनी, हा लेसन आपल्या इथे पूर्ण होत आहे, पूर्ण झालेला आहे. लवकरच नवीन पाठामध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.